निकी ठरल्या आहेत या सीझनच्या पहिल्या फायनलिस्ट। मित्रांनो, सूरज चव्हाणला एवढे वोटिंग मिळाल्यानंतरही निक्कीची का होती वावा? सूरज चव्हाणला एवढे वोट मिळाल्यानंतरही निक्की कसं काय जिंकली? मागच्या व्हिडिओमध्ये आर्या जाधव म्हटली होती की निक्की घराबाहेर निघू शकत नाही आणि बिग बॉस जिंकेल तर निक्कीच जिंकेल। सूरज चव्हाणला एवढे वोट मिळाल्यानंतरही निक्कीचं कसं काय जिंकेल? मित्रांनो, काय गडबड आहे? पूर्ण व्हिडिओ बघा। का सूरज चव्हाणला गेम कळत नाही का? बिग बॉस कळत नाही का? का निक्कीलाच कळतो का? मित्रांनो, खरंच सूरज चव्हाणला गेम कळत नाही, खरंच बिग बॉस कळत नाही, त्याला कळायला खूप टाईम लागला। मित्रांनो, मी असं म्हणत नाही की बिग बॉस हा निक्की तंबोलीवरती चालू आहे, कारण मी हे म्हणू शकतो की निक्की हे जे करते लई लोकांना हसवण्यासाठी करते, लोकांना एंटरटेनमेंट करण्यासाठी करते। कारण तिचे व्हिडिओ व्हायरल झाले होते की मी घराची राणी आहे, मी कोणतं काम नाही करणार, मी काहीच काम करणार नाही, जे काम करायचे ते तुम्हाला करावं लागेल, आणि माझ्या घागऱ्यामध्ये 400 जण आहेत, आणि घरात असा कोणता सदस्य नाही की त्याच्यासोबत भांडण झाली नाही। ही का असं करते? का चांगलं वागत नाही? का चांगलं बोलत नाही? मित्रांनो, निक्की हे जाणबुजूनच करते, कारण लोकांना एंटरटेनमेंट झालं पाहिजे, लोक हसले पाहिजे, लोकांनी बिग बॉस बघितला पाहिजे, त्याच्यामुळे निक्की असं करते। जर समजा निक्की बी जर शांत राहिली, झगडे नाही करणार, लोकांना चांगलं वागेल, चांगली बोलेल, ती जर चांगली वागायला लागली तर लोकांना इंटरेस्ट नाही येणार व्हिडिओ बघण्याचा, लोकांचं मनोरंजन कसं काय होणार? ती हे जे करते, तिला बिग बॉसमधलं नॉलेज आहे, तिने पहिले हिंदी बिग बॉसमध्ये काम केलं आहे, तिला माहिती आहे लोकांना कसं एंटरटेनमेंट करायचं, लोकांनी व्हिडिओ कसा बघितला पाहिजे। मित्रांनो, याच भांडण करायला त्यांना स्वतः बिग बॉस सांगतो की असं करा, कारण लोकांना असं वाटतं की आपण रिअल करतोय, रिअल भांडण करतोय, पण जो गेम आहे ज्याला समजतो त्यालाच समजतो। हा, तर आपण येऊया की निक्की बिग बॉस कसं काय जिंकली, निक्की कसं काय बिग बॉस जिंकली हे बघू आपण। कारण मित्रांनो, निक्कीने पहिले हिंदी बिग बॉसमध्ये काम केलं आहे, निक्कीला नॉलेज आहे बिग बॉसमध्ये कसं बोलायचं, कसं काम करायचं, तिला सर्व अनुभव आहे, तिला सर्व माहिती आहे याच्याविषयी, आणि ती जाणबुजून असं करते, जाणबुजून लोकांना भांडण करते, जाणबुजून त्यांना बोलते की मी घराची राणी आहे, माझ्या घराकडे 400 जण आहे, कारण हे असे व्हिडिओ व्हायरल होतील, लोक बघतील, मग लोकांना इंटरेस्ट येईल की काय चालू आहे, काय भांडण चालू आहे, मग कोणी पण बिग बॉस येईल, मग कोणी पण बघेल, त्याच्या TRP मिळवण्यामुळे हे असे करतात, TRP मिळवण्यासाठी मित्रांनो हे असे करतात। कारण मित्रांनो, निक्कीला जर घराबाहेर काढलं तर काय होईल? मित्रांनो, निक्कीला जर घराबाहेर काढलं तर बिग बॉस कोणीच बघणार नाही, कारण मी असं काय बोलतो आहे, कारण निक्कीला जर घराबाहेर काढलं तर बिग बॉस कोणी कसं काय बघेल, त्याच्यात मजाच येणार नाही, कोणी भांडण करणार नाही, कोणी एंटरटेनमेंट करणार नाही। सूरज चव्हाण पहिले व्हिडिओमध्ये टिकटॉकमध्ये ते व्हिडिओ बनवायचा, वाकडा तिकडा असं डान्स करायचा, कसं तरी डान्स करायचा, त्याच्यामुळे लोकांना एंटरटेनमेंट वाटायचं, लोकांची कॉमेडी व्हायची, लोक हसायचे, तसे व्हिडिओ लोकांना आवडतात, त्याच्यामुळे निक्की तंबोली असे कारनामे करून व्हायरल होण्याचा प्रयत्न करते आणि TRP मिळवण्यासाठी असे करतात, कारण लोकांनी बिग बॉस बघितला पाहिजे यांचा। जर ते असे भांडण नाही करणार, सर्व लोकांसोबत चांगले वागेल, त्यांच्या बिग बॉस कोण बघेल, लोकांना इंटरेस्ट कसं येईल? आता समजा तुमच्या घरामध्ये तुम्ही एका कॉलनीमध्ये राहता, मेन सिटीमध्ये, तुमच्या कॉलनीमध्ये खूप शांतता चालली आहे, शांतता आहे, तुमच्या घरात TV नाही, काही नाही, कॉमेडी करणार कोणी नाही, तुम्ही पुरे घरामध्ये बोर होत आहे, मोबाईल नाही, काहीच नाही, तर तुमच्या गल्लीमध्ये एखादी भांडण झाली तर तुम्ही लगेच घरावर यायचं आणि भांडण बघण्यासाठी म्हणजे गर्दी करसान की नाही, म्हणजे ते भांडण बघण्यावरून तुमची एंटरटेनमेंट होईल, तुम्हाला थोडा आनंद येईल। तर असंच मित्रांनो, आपण बिग बॉसमध्ये जेव्हा भांडण होतो तेव्हा लोकांना वाटतं की रिअल चालू आहे, म्हणून आपण बिग बॉस बघतो, कारण हा एक गेम आहे, हा गेम ज्याला करतो त्यालाच करतो। आणि मित्रांनो, सर्वात मोठी बातमी, आणि आता बिग बॉसमध्ये एंट्री झाली आहे राखी सावंतची। काही लोकांनी बिग बॉसमध्ये व्हिडिओमध्ये कमेंट केली होती की निक्कीचं माज उतरवण्यासाठी राखी सावंतला आणा बिग बॉसमध्ये, कारण बिग बॉसला कसं काय माहिती? मित्रांनो, बिग बॉस जे त्यांच्या कमेंटवरती खूप बारीक लक्ष देत आहे, कारण लोकांच्या मनात काय भावना आहे, काय चालू आहे की राखी सावंतला आणा, निक्कीचा माज उतरवा, लोकांनी कमेंट केली आणि राखी सावंत घराबाहेर आली, घरामध्ये आली।
तरी राखी सावंत घरामध्ये आली. राखी सावंत घरात घुसल्यानंतर तिचा डायलॉग ऐकलाच असेल तुम्ही की निक्की तंबोली सोडून येईल तुला आंबोली. राखी सावंतला बघताच नक्की तंबोलीला घाम फुटला. कारण मित्रांनो, ही राखी सावंत फक्त लोकांचे एंटरटेनमेंट करायसाठी आलेली आहे. कारण लोकांच्या मनात भावना होती की निक्की तंबोलीला घराबाहेर काढा, नाहीतर राखी सावंतला नातीचा माज उतरेल. कारण लोकांना असं आवडायला पाहिजे, लोकांनी बिग बॉस बघायला पाहिजे. त्याच्यामुळेच हे बिग बॉसवाले असे करतात, स्वतःहून जाणबुजून करतात. ते तर निक्कीला घराबाहेर काढू शकत नाही, कारण त्याच्याशिवाय एंटरटेनमेंट करणार कोणीच नाही आहे ना मित्रांनो. आपल्याला वाटतं की हे निक्की तंबोली लोकांना असे बोलते, झगडा करते, भांडण करते, पण ती जे करते मित्रांनो ती आपल्यासाठी करते. लोकांना एंटरटेनमेंट झाले पाहिजे, बिग बॉस चालायला पाहिजे, की लोकांनी बघितलं पाहिजे की काय भांडण चालू आहे, खरोखरच चालू आहे. जसं रेल भांडण करतात ते आपल्याला असं वाटतं की खरोखरच करत आहे, पण त्यांचा एक तो गेम आहे. तो गेम कोणाला समजणार नाही. जो डेली बिग बॉस बघतो ना मित्रांनो त्यालाच समजेल तो. सूरज चव्हाणला फक्त बिग बॉसमध्ये TRP मिळवण्यासाठीच घेतलं आहे. खरं तर त्यांना काही गरज नाही होती सूरज चव्हाणला घ्यायची, कारण सूरज चव्हाण फेमस आहे, त्याला महाराष्ट्र जनता खूप प्रेम करते, खूप वोटिंग करते. त्याच्यामुळे बिग बॉसने सूरज चव्हाणला घेतलं आहे. निक्कीला जर घराबाहेर काढलं ती अंकिता राहील आणि सूरज ते आहेत म्हणा, पण ते कसे करतील, कसे एंटरटेनमेंट करतील, कसे लोकांना हसवतील, कसे म्हणजे भांडण पण नाही करू शकणार ते. तर मित्रांनो, लोकांना असंच आवडतं की भांडण केलं तर तसे बघायला आवडतं त्यांना. आता मी तुम्हाला उदाहरण तर दिलं की आपण घरामध्ये खूप शांत वातावरण आहे, आपल्या घरात TV नाही आहे, आपल्या हातात मोबाईल नाही आहे, की आपलं कॉलनी पण खूप शांत आहे, आपले चित लागत नाही, मोबाईल नाही, TV नाही, चित लागत नाही. आपल्या गल्लीमध्ये जर भांडण झालं तर आपण कसं बघायला जाऊ, कसं आपल्या मनात कसं खुशी वाटेल ना, असं आपलं म्हणजे एन्जॉय होईल तेवढा. तसं त्याच्यामुळे बिग बॉसमध्ये भांडण केल्यानंतर आपल्याला तसा एन्जॉय होईल, आपण बघू शकू, आपल्याला इंटरेस्ट येईल की व्हिडिओ बघण्याचा, बिग बॉस बघण्याचा. ते TRP मिळवण्यासाठी हे लोक असे करतात. कारण बिग बॉस मराठीची मेन लीडर म्हणली म्हणजे निक्की तंबोलीचं नाव. निक्की तंबोलीच खरंच मेन लीडरच आहे ती, कारण तीच एंटरटेनमेंट करते लोकांना, म्हणजे भांडण करते, तसेच व्हिडिओ लोकांना आवडतात ना. सूरज चव्हाण काय करणार आहे, सूरज चव्हाण 1-2 डायलॉग मारतो, त्याच्या बघा 2-3 डायलॉग आहेत, ते लोक पण ऐकून आता बोर होऊन गेलेले आहेत. अंकिता जी आहे, अंकिता पण काय करणार आहे. निक्कीने हिंदी बिग बॉसमध्ये काम केलेलं आहे, निक्कीला अनुभव आहे. कारण स्टार्टिंगला मराठी बिग बॉस आल्यानंतर सूरज चव्हाण निक्की त्याला इंग्लिशमध्ये बोलली की सूरज चव्हाण बोलला की इथली इंग्लिश नको ना बोलू, आपण मराठी माणूस आहे. तर लगेच रितेश देशमुखांनी रिॲक्शन घेऊन बोलले होते की तू मराठी माणसांचा अपमान केला आहे, महाराष्ट्राचा अपमान केला आहे, तुम्हाला माफी मागावं लागेल. निक्कीने सर्वांसमोर हात जोडून माफी मागितली होती. कारण मित्रांनो, रितेश देशमुख सरांनी हे लोकांना दाखवण्यासाठी केले की आम्ही मराठी लोकांना किती प्रेम देतो, मराठी बिग बॉस काढला, मराठी लोकांना किती प्रेम देतो आहे, की मग लोकांनी बिग बॉस बघितला पाहिजे. किंवा रितेश देशमुख खरोखर बोलतो आहे, मनापासून बोलतो आहे, निक्कीला झापतो आहे. हा त्यांचा एक गेम आहे मित्रांनो बिग बॉसचा, हाच त्याचं मेन कारण आहे. हेच जर आपल्याला कळायला लागलं, जनतांना कळायला लागलं तर लोक बिग बॉस कसं काय बघतील. आपण जसं मित्रांनो पिक्चर जसं बघतो ना, पिक्चरमध्ये त्यांना डायलॉग शिकवलेले असतात, त्यांना ट्रेन केलेलं असतं. पण हा जो बिग बॉस आहे, हा बिग बॉसमध्ये त्यांच्या मनात जे येतं ते लोकांना बोलतात आणि त्यांचे ते व्हिडिओ शूट करून जे त्यांना आवडतात, लोकांच्या मनात त्यांच्या भावना दुखणार नाही, कोणत्या जातीविषयी भावना दुखणार नाही, तसे व्हिडिओ बाकीचे डिलीट करून चांगले व्हिडिओ शो करून अपलोड करतात आणि बाकीचे काही घाण बोलले असेल ते डिलीट करून देतात. पहिले बिग बॉस हा पूर्ण व्हिडिओ छानून पहिले बघतो, त्यानंतरही अपलोड होतो. काहीही नाही येत असं मित्रांनो. ते एका घरामध्ये राहतात, एकमेकांना काही शिव्या वगैरे देतात, भांडण वगैरे करतात, काही एकमेकांना काही बोलले असं, म्हणजे कोणाची जातीविषयी भावना नाही दुखवणार, कोणाचं मन नाही दुखवणार, असाच व्हिडिओ ते चांगला व्हिडिओ अपलोड करून असे लोकांना दाखवतात. आणि असे काही फालतू व्हिडिओ पार्ट राहिले ते पार्ट डिलीट करून देतात. यालाच मित्रांनो बिग बॉस म्हणतात. हे असं करणं फक्त निक्की तंबोलीला चांगलं जमतं, कारण तिने हिंदी बिग बॉसमध्ये काम केलेलं आहे, तिला अनुभव आहे. म्हणून आपण म्हणतो हा बिग बॉस जो आहे निक्की तंबोलीवर चालू आहे, कारण तिला बिग बॉस घराबाहेर काढू शकणार नाही. आणि हे जे बाकीचे सदस्य आहे हे फक्त ज्यांचे जे फॅन्स आहेत ते त्यांचे फॅन्स बिग बॉस बघतील, मग त्या बिग बॉसला TRP मिळेल. त्याच्यासाठी सूरज चव्हाण, छोटा पुढारी, पॅडी दादा, अंकिता,
जान्हवी, आर्या हे असे लोक ते बिग बॉसमध्ये भरून ठेवतात की ज्याचे फॅन्स त्याचे फॅन्स म्हणजे सर्व मिळून ते TRP मिळतो बिग बॉसला. आणि मित्रांनो, निक्की काही बिग बॉस जिंकली नाही आहे, ती काही ट्रॉफी जिंकली नाही आहे. ती फक्त ह्या आठवड्यामध्ये फायनलला आली आहे आणि सूरज चव्हाण नाही आला. निक्की फायनलला आली आहे ह्या आठवड्यामध्ये. कारण मित्रांनो, निक्कीला एवढे वोट नाही मिळाले, पण सूरज चव्हाणला एवढे वोट मिळाल्यानंतरही निक्की कसं काय फायनलला आली, हाच मोठा प्रश्न वाटतो आहे. काही लोकांच्या कमेंटसुद्धा आल्या आहे मित्रांनो, की ते म्हणतात निक्कीने पैसे देऊन फायनलला आली. कारण असं काही नाही आहे की बिग बॉसनेच तिला फायनलला आणलं आहे. कारण तिच्याशिवाय बिग बॉस म्हणजे मज्जाच नाही येणार. कारण बिग बॉस बघतोय की कोणची किती स्टेटस आहे, कोणाची किती अवकात आहे. कारण सूरज चव्हाणला किती लोक फॅन्स आहेत, सूरज चव्हाणला किती लोक सपोर्ट करत आहे, कोणाला सपोर्ट करत आहे की म्हणूनच सूरज चव्हाणला शेवटपर्यंत बिग बॉसने ठेवलं आहे. छोटा पुढारी अरबा ज्यांना का बाहेर काढलं की यांना लोकांनी वोट नाही दिले. बिग बॉसला कळायला लागलं की हे लोकांना आवडत नाही आहे. मग ते काही कामाचे असे बी काही कामाचे नाही होते. छोटा पुढारीचे बी लोक फॅन्स आहेच खूप. पण मेन म्हटलं तर सूरज चव्हाण आणि निक्की तंबोली. आणि मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये न्यूजमध्ये आर्या बिग बॉसमध्ये मराठी बिग बॉसमध्ये काम केलं. आता ती नॉमिनेट झाली आर्या जाधव. ती बोलली होती की निक्कीच बिग बॉस जिंकेल. कोणाला कितीही वोट पडले तर निक्कीच बिग बॉस जिंकेल. निक्कीच बिग बॉस जिंकेल. मित्रांनो, मग आपला वोट करेल काय फायदा. मित्रांनो, काही लोक बोलले की निक्की जर बिग बॉस जिंकली तर आम्ही बिग बॉस बघणार नाही, मराठी बिग बॉस कधीच बघणार नाही. कारण एवढे वोट सूरजला मिळाल्यानंतरही निक्की कसं काय बिग बॉस जिंकेल. मित्रांनो, मराठी बिग बॉसला आता अजून 4-5 दिवस बाकी आहे. तर त्यांच्यात कोण जिंकेल, सूरज चव्हाण का निक्की यांच्या दोघांमध्ये कॉम्बिनेशन आहे. सूरज चव्हाण किंवा निक्की यांच्या दोघांमध्ये एक जण विनर होणार आहे. कारण मित्रांनो, आर्या जाधव मागच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की कोणाला कितीही वोट पडले तर कोणी बिग बॉस जिंकणार नाही, कारण निक्कीच बिग बॉस जिंकेल. कारण बिग बॉसमधली निक्की तंबोली रितेश देशमुख सरांची लीडर आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की बिग बॉस कोण जिंकायला पाहिजे, सूरज चव्हाण का निक्की. दोघांमध्ये कॉम्बिनेशन आहे सूरज चव्हाण का निक्की. कारण मित्रांनो, सूरज चव्हाणला एवढे वोट आले आहे की निक्कीला नाही आले. म्हणजे 100%मधून तर 80-90% वोट तर सूरज चव्हाणला आले आहे आणि 2-4%, 5% वोट तर निक्कीला आले आहे. मग निक्की ह्या आठवड्यात कसं काय फायनलला आली. कारण मित्रांनो, मागे न्यूजमध्ये एक लेडीज बोलली होती की सूरज चव्हाणला कसं काय जिंकवा, त्याला काही गेम कळत नाही, त्याला काही समजत नाही, त्याला बोलता येत नाही, लोकांनी एंटरटेनमेंट करता येत नाही. नुसतं असं चालतं का, आपण गरीबाचा मुलगा आहे त्याला सपोर्ट करा, असं नाही चालत. त्याला कळायला पाहिजे गेम, त्याला गेमसुद्धा कळत नाही. मित्रांनो, सूरज चव्हाणच्या फॅन्सनी बोलले की यांचे गाण जडते, असं तसं काही खूप वाईट कमेंट केली आहे मित्रांनो. कारण गरीबाचा मुलगा पुढे जातो ते यांचे पोटात दुखते. आणि मित्रांनो, सर्वात मोठी बातमी अजून, शिव ठाकरे मागच्या मराठी बिग बॉसमध्ये जो विजेता झाला होता शिव ठाकरे, त्याने आता आपल्या मराठी बिग बॉसमध्ये एंट्री घेतली आहे. बिग बॉसमध्ये घुसल्यानंतर त्याने बिग बॉसला नमस्कार केला आणि वर्षाताईंचे पण पाया पडले. मित्रांनो, लोक कमेंट करतात की निक्कीला बाहेर काढा, नाही तर राकेश सावंतला तिचा माज उतरा. कारण बिग बॉस हा लोकांच्या कमेंटमध्ये खूप बारीक नजर ठेवतो. बिग बॉसला माहिती आहे लोकांना कसे व्हिडिओ आवडत आहे, कसे काय आवडत आहे. त्याच्यामुळे राकेश सावंतची एंट्री झाली बिग बॉसमध्ये, शिव ठाकरेची एंट्री झाली. मित्रांनो, हा त्यांचा गेम आहे, हा त्यांचा गेम चालायला पाहिजे, लोकांनी बिग बॉस बघितला पाहिजे. त्याच्यामुळे हे असे खेळ खेळतात मित्रांनो. हे सर्व लोक मिळून त्यांचे फॅन्स त्यांना बघतील, त्यांना TRP मिळेल, TRPसाठी हे असे करतात. तुम्हाला कोण आवडतं, सूरज चव्हाण का निक्की तांबोळी. दोघांमध्ये कोण आवडतं कमेंट करून सांगा. आणि ट्रॉफी कोण जिंकलं पाहिजे, सूरज चव्हाण का निक्की, कमेंट करून सांगा.